कोपरोली संघ, दोन्ही बलाढ्य असे संघ पाहायला मिळतील या मॅच मध्ये. आणि बिग फाईट किंग ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मधील आणखीन एक मोठी लढत. काय चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम दापोली मॅच चालू करायची आहे कारण थोडंसं उशिरानं चाललोय. अनुज इंटरप्राइजेस जर्मन दापोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. निलेश शेटखारकर हार्दलक खरं तर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था निलेश शेटखारकर असतील, सुहास शेठ गोंधळे असतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण पहिल्या सत्रासाठी. त्या ठिकाणी मायक्रोफोनवर तुम्हाला चेंज पाहायला मिळेल. आवाज ऐकूया आपण बाबूशहांचा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया दीपक सर. क्या हाई वोल्टेज ड्रामा देखिए, मुकाबला देखने को मिला. क्रिकेट इसलिए कांचन सर अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है. लगा नहीं था कि इस एक समय के 12 गेंद पर शायद 39 रनों की जरूरत थी. लेकिन दिनेश सर देखिए बात करेंगे का अनुभव है. कमेंटेटर देखिए उन्होंने उस समय हम जब इनिंग शुरू हुआ दिनेश पाटिल सर ने जिक्र किया कि ये मैच में अगर कोई अलर्ट फिर कर सकता है वो योगेश है, उनकी बल्लेबाजी. लेकिन अंतिम गेंद में भी मुझे लग रहा है फील्डर बहुत डीप साइड है, लेकिन इससे लॉन्ग ऑन थोड़ा सीधा रहता तो शायद वहाँ चौका बचा सकते थे. लेकिन अच्छी मेहनत कहते हैं ना, जो बेहतर मेहनत करेगा. तो चलिए यहाँ पर गेंदबाजी की बात कर लेंगे. देखिए यहाँ पर जहाँ पर देखिए गौतम इलेवंस कोपरोली और उसके साथ देखिए बात करेंगे अनुज एंटरप्राइजेस दापोली टीम देखिए आपको दिखने को मिलता हुआ. कंचन सर हम सुबह के समय जिक्र किए थे निश्चित रूप से मिसू मंगेश पड़गे का, निश्चित रूप से वही कोपरोली टीम है यहाँ मैदान पर दिखाई दे रही थी. वही निश्चित रूप से बहुत बड़ा देखिए यहाँ से. और ये चलिए भाई ये देखिए जोश और जज्बा जुनून, क्या पिछला मैच का जोश इस मैच में देखने को मिल रहा है. एक एक रनों की अहमियत बहुत कुछ होती है भाई. यहाँ से कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. चलिए हम रिप्ले में यहाँ देख सकते हैं शॉट ऑफ लेंथ. इस मैच में देखिए अंपायरिंग में हम देख सकते हैं द्वारकानाथ स्वर्गीय सर, उनके साथ देखिए अनिल टेम्बे सर, जीवन गावल सर देखिए बात करेंगे. एक लेजेंड खिलाड़ी जीवन गावन सर की बात करेंगे. और उसके साथ साथ है अंपायरिंग में देखिए बहुत बढ़िया देखिए ऑनलाइन दर्शक कहीं जुड़ चुके हैं. थोड़ा सा जब बिजली इंटरनेट से कुछ थोड़ा दिक्कत रहता है तो दर्शक तक पहुंचा नहीं पा रहे हैं इस मैच की जानकारी. ये चलिए यहाँ पर मोड़ना चाहते थे मिड विकेट के ऊपर से. शॉट सिलेक्शन देखिए बात करेंगे. थोड़ा सा जो एलिवेशन जो टाइमिंग देना चाहिए था वो नहीं दे सके, और जिसके कारण देखिए यहां से विकेट गिरा. निराश ने देखिए अपने आप से जानते हैं कि किन बल्ले पर बहुत बेहतर आ रहा था. चलिए अब रोहित के आउट होने की बात है. अब देखिए बात कर लेंगे बैटिंग की. यूं ही नितिन पाटिल देखिए बात करेंगे भाई. एक हार्ड हिटर खिलाड़ी हैं, एक आक्रामक बल्लेबाज है. इनका खेलने का रवैया कुछ अलग है. कहते ना इनके शॉट में हमेशा झलक भी रहता है, फलक भी रहता है. ये बैटर कुछ अलग भी है.
और हमेशा देखिए टीम को कठिन परिस्थितियों से निकालने का ये काम रहता है, लेकिन देखते हैं इस साल का फॉर्म उनका किस तरह से। देखिए जो अनुभव खिलाड़ी रहते हैं ना कंचन सर, जो एक्सपीरियंस खिलाड़ी रहते हैं, वो ज़्यादातर अपने आप के ऊपर दबाव नहीं लाते हैं, जानते हैं। ये चलिए आते ही देखिए एक स्ट्रेट ड्राइव मिड ऑफ तैनात था, थोड़ा डीप रखा गया था क्योंकि लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर है। अच्छा एफर्ट देखिए एक हाथों में यहाँ पर से फील्डर की बात करेंगे प्रशांत अमन थे यहाँ से, देखिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से। और एक बार देखिए कवर ड्राइव हवा में था, यहाँ से पॉइंटर से कवर को डीप रखा गया था, यहाँ पर एक्स्ट्रा कवर को चीरता हुआ यहाँ पर कोई फील्डर नहीं आता हुआ, 4 रन। बहुत बढ़िया देखिए यहाँ से जो नितिन मैदान पर जब उतरे थे थोड़ा दबाव था चेहरे पर। अब देखिए दोनों के बीच में थोड़ा सा बात हुआ, चर्चा हुआ कि अच्छी बल्लेबाजी चल रही है, इस तरह से आप रन बनाते रहिए। टीम का स्कोर देखिए चौके के साथ जाकर पहुंचता हुआ 17 रन तक पहुंचते हुए। कहते हैं ना मौसम ने सिखाया है वक्त के साथ बदलना बहुत जरूरी है। और मैंडेटरी पावर प्ले का सेकंड ओवर। हाँ चलिए मैच थोड़ा स्पीड अप है, ये चीज के पर ध्यान रखना होगा। 9 मैचेस कवर करना है जहाँ पर देखिए आज का दिन का बात करेंगे, तीसरा मैच चलता हुआ और कुल आज 10 टीम है। और जहाँ पर हाईएस्ट स्कोर से देखिए टीम को आपको बाई दिया जाएगा। जो टीम पहले देखिए 5 मैचेस में जो हाईएस्ट स्कोर से जीत दर्ज करेगा कंचन सर, उसे सेकेंड राउंड नहीं खेलना होगा, सीधा जाके उन्हें तीसरा थर्ड राउंड खेलना होगा। हाँ बहुत बढ़िया यहाँ पर स्कोर देखिए सिंगल के साथ जाकर पहुंचता हुआ यहाँ पर 19 रन। देखिए अच्छी सोच है हमेशा। देखिए क्रिकेट में कहा जाता है ना कंचन सर, इस गेंद के बाद मैं जिक्र करूंगा यहाँ से। ये चलिए बहुत बढ़िया देखिए हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर एक रन आता हुआ। कहा जाता है ना बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। कंचन दादा बल आपको एक अच्छा लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। और जो योगेश की बल्लेबाजी थी ना वो सेंसिबल थी, वो हमेशा ताकत से खेलने नहीं गए, दिमाग का इस्तेमाल किया कब कहाँ रन लाना है। और थोड़ा समय कहूँगा युवा टीम नाखुश रहेंगे, एक अच्छा टारगेट सेट किए थे। होता है कभी कभी ज़िंदगी में दिनेश सर, आसान से रास्ता आपके लिए मुश्किल हो जाता है और कभी कभी मुश्किल आपके लिए उतना आसान बन जाती है। और इसलिए तो क्रिकेट को अनिश्चितताओं से भरा हुआ खेल कहा जाता है। पूरी दुनिया पूरे देश भर में खेला जाता है और सबसे ज़्यादा देखिए महाराष्ट्र में जो टेनिस क्रिकेट की बात कर लेंगे, इसलिए देखिए आज टेनिस क्रिकेट को उतना ऊंचा दर्जा दिया जा रहा है। IPL के बाद अगर नाम लीजिए टेनिस क्रिकेट। भाई स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 21 रन बनाए। चलिए मैच देखिए यहाँ पर लगातार यही बताया जा रहा है, पर आप भी थोड़ा सा वहाँ पर बताया गया कि अगर खिलाड़ी इकट्ठा होते तो उनके बीच में आप भी जाइए, मदद कीजिए, हमारी तो आवाज़ पहुँचती रहेगी। क्योंकि कुदरत ने देखिए इस धरती पर कंचन सर बहुत सारी चीज़ें दिया है, लेकिन एक चीज़ ऐसे दिया है जो हर इंसान के लिए वो सेम है भाई, वो है समय, टाइमिंग। ना अमीर के लिए, ना गरीब के लिए, ना पशु पक्षी, देखिए हर चीज़ के लिए देखिए समय, टाइमिंग बात करेंगे, ये सभी के लिए सेम है। टीम का स्कोर देखिए 21 तक है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे आने वाला 18 गेंद शेष है। 18 गेंद बचा है, अंतिम 18 गेंद। मेहनत लगती है खुद को बनाने में। चलिए नितिन पाटिल देखिए बात करेंगे, एक मेहनतदार खिलाड़ी है। पहला रन थोड़ी सी नजरी हटी है और दूसरा रन भी देखिए कंप्लीट होता हुआ, बल्ले से आता हुआ। बहुत बढ़िया देखिए, ये अंपायरिंग की एक खासियत है। अंपायर अगर शांत भी रहे तो हम समझ जाते हैं कि बैट से लगा है, लेकिन अच्छी बात है उन्होंने पहले जानकारी दे रहे हैं कि शक में ना रहे कमेंटेटर या स्कोरर। देखिए एक दूसरे के साथ ज्यादातर काम करने का ना यही फायदा रहता है कंचन सर। और ये चलिए नितिन देखिए बात करेंगे, मुझे लगता है इनकी जो फिटनेस ये थोड़ा मुश्किल में डाल रही है। यही तो कहा जाता है भाई, खुद को जितना रखिए फिट फिर उतना दे सकते हो हिट। फिटनेस बहुत कुछ मायना रखता है भाई यहाँ से। ये चलिए यहाँ पर भी देखिए जो पिकअप वो देना चाहते थे कंचन सर, बॉडी के कारण उतना जल्दी वो बैकफुट पे आ नहीं सके और उतना जल्दी पिकअप दे नहीं सके। इसलिए कहा जाता है जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। आप कंट्रोल कभी करोगे जब आप अच्छी फिटनेस रहोगे। मैं ये नहीं कहूँगा नितिन, हमारे पास भी देखिए कहाँ फिटनेस है कंचन सर, हम भी तगड़े हो चुके हैं, लेकिन जिसके पास देखिए फिटनेस है अच्छी, और वो देखिए ये कितनी आसानी से पिकअप किया। देखिए अब जगह बनाए थे, लेकिन जो एलिवेशन मिलना चाहिए था वो नहीं मिल पाया। यहाँ से विकेट गिरा है यहाँ पर। अनुज देखिए बात करेंगे,
बहुत बढ़िया कैच लिया, यहाँ पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर थे और यही काम करना पड़ता है, कहते ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। दुलवा टीम देखिए, अगर कुछ लगा था कि एक समय बहुत गैप रह गया लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के फील्डर के बीच में, जो आखिरी चौका आया था दिनेश सर, और मुझे लगा कि एक समय के लिए लॉन्ग ऑन के फील्डर शायद वो गेंद को रोक लिए, लेकिन जब जश्न मनाने लगे यहाँ पर डगआउट से आवाज आई तभी लगा कि भाई, तभी भी लगा दिनेश सर मुझे कि खराब फील्डिंग हो गई शायद, लेकिन फिर बाद में जब यहाँ करीब आए नीलेश दादा खारकर, उनसे जब जानकारी मिली कि बहुत बड़ी गैप थी, हमारे जीवन गावत सर ने भी जानकारी दी, नहीं दिनेश सर हमने सोचे भाई खराब फील्डिंग हो गया वहां पे। हाँ तो चलिए टोटल की बात कर लेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा है 23 रन। कहते ना मेहनत लगती है खुद को बनाने में, फिल्टर लगाने से चेहरा साफ होते हैं, लेकिन फ्यूचर नहीं भाई, अगर फ्यूचर को बेहतर बनाना है फिर मेहनत। ओहो ये देखिए ऊंचाई भी ली है, लंबाई भी लेती हुई यहां से, कहते हैं ना भूखा सिर हमला करता है और जख्मी सिर तवाई 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 मचाता है, क्योंकि यहां से रोहित पाटिल का विकेट गिरा था। और उसके बाद देखिए भाई बात करेंगे रोशन पाटिल। 12 नंबर देखिए रोशन दादा, हमदर्द ट्रॉफी देखिए इनकी तरफ से रहती है। और यहां से देखिए ये छक्का नहीं, वो भी सोचे नंबर जब 12 है क्यों ना बड़ा छक्का लगाया जाए। यहां से स्कोर देखिए जाकर पहुंचा 30 रन। उसके बाद देखिए अच्छा कमबैक, इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से दे दीजिए। और यहां से देखिए अंपायर ने पानी की मांग कर ली है और तेजी से भागकर जाना होगा पानी लेकर से। 12वां खिलाड़ी लेकर 12 में जरा तेजी से भागकर जाइए, मुझे लगता है पानी अंदर है, और लेकर चाहिए पानी भागकर और तुरंत पिलाकर लेकर आ जाइए। समय किसी का मोहताज नहीं, हम समय के मोहताज हैं। कंचन सर जिक्र कर लेंगे यहाँ से जो स्कोर की पहले बात बता लेते हैं। स्कोर देखिए 30 तक पहुंचा है, 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। और ये मुकाबला देखिए बात करेंगे जो ऑनफील्ड दर्शक जुड़े हैं, तो ये मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ पर गाउतुबी लेवल से कुपरोली, और उस टीम के सामने देखिए बात करेंगे अनुज एंटरप्राइजेस दापोली टीम खेलता हुआ। यहाँ से अभी कुछ भी कहा नहीं जा सकता है, कहते हैं ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। तो देखते हैं यहाँ से क्या गेंदबाज रन बचाएंगे या बैटर रन बनाएंगे। लेकिन उससे पहले जो अगला मैच होगा मैं एक कॉल करना यहाँ से चाहूंगा निश्चित रूप से। और जो चौथा मैच रहेगा वोडाफोन वाल देखिए, और उसके साथ महेशमूर्ति मोहा कोलीवाड़ा के बीच में रहेगा। तो चलिए दोनों कप्तान तैयार रहिए भाई। वोडाफोन वाल संघाची कर्णधार, महेशमूर्ति मोहा कोलीवाड़ा संघाची कर्णधार टॉस साठी रेडी राहा। इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल। ग्रामीण क्रिकेटचा नियम आहे जीवन गावन सर, जसा इनिंग ब्रेक होईल तसा टॉस केला जाईल, की त्या टाइमला जरा वेळ होतो खेळाडूचा इंटरव्ह्यू घ्यायचा, टॉस जिंकले काय हे डिसिजन काय नाही, आयोजन कसा वाटला तुम्हाला, एक परफेक्ट समय रहता है इनिंग ब्रेक में। नहीं तेजेश दादा देखिए, मैं कहते हैं ना जिक्र मैं कहूँगा ना करें तो भी बेहतर है, लेकिन सलूट है तेजेश दादा, इतनी धैर्य आपने। एक चेहरा देखिए, भला मेरी सिस्टर ने देखिए आज हमारे बीच में नहीं है, लेकिन लाडली बेटी देखिए सुकन्या, उस चेहरे को देखकर तेजेश दादा अपनी जिंदगी अपने करियर और क्रिकेट के साथ साथ आगे बढ़ रहे हैं। और कहते हैं ना बहुत जो अच्छी कीमती चीज है ना, अहम चीज है, अक्सर दूर हो जाते हैं। तो थोड़ा स्पीड अप देखिए बात करेंगे, बैटर थोड़ा आपको हमेशा रेडी एक्शन में रहना होगा। देखिए तेजेश दादा मात्रे हमें जानकारी दे रहे हैं लगातार, एक अच्छे क्रिकेटर हैं, एक अच्छे आयोजक हैं। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 30 रन तक पहुंचा है और विकेट गिरा है यहाँ से। सोच था यहाँ पर नितिन की बात करेंगे, मैंने नितिन का देखिए जिक्र किया। कंचन सर देखिए, हम किसी को उंगली उठाने की कोशिश नहीं करते हैं, बस हमारी एक छोटी सी सलाह रहती है, जो जिक्र चर्चा रहती है, और वही हम दोनों टीम देखिए खेल रहे हैं। जो बेहतर देखिए प्रदर्शन करेगा भाई। लेकिन नितिन देखिए वही बात करूंगा, अच्छे खिलाड़ी, मजेदार खिलाड़ी। ओहो ये खिलाड़ी आज कुछ रंग में है भाई यहाँ से, क्योंकि भलाई देखिए आते आते मैदान में बता दिया भाई यहाँ से कि झलक भी है मेरे शॉट में, फलक भी है। आज बैटर भी कुछ अलग करना चाहते हैं। बहुत बढ़िया यहाँ से
फुल लेंथ था यहाँ से देखिए, और कमाल का देखिए यहाँ से, ओ कैमरामैन है। चलिए बाल बाल बचते हुए यहाँ से, तो चलिए मैच, गेंद कहाँ गया भाई? हाँ, गेंद हमेशा गेंदबाज के हाथ में रखिए आज निश्चित रूप से। तेजेश दादा देखिए यहाँ से निश्चित रूप से ये, चलिए भाई रनअप में यहाँ पर थोड़ी सी दिक्कत आता हुआ, लगातार देखिए यही बात हमें मैसेज है पहुंचा जा रहा है कंटिन्यू के मैच जितनी फास्ट हो सके, लेकिन कांचन सर हम कोशिश कर रहे हैं यहाँ से आवाज पहुंचा रहे हैं, लेकिन मैदान पर उतरे कुलदीप देखिए, कुलदीप पाडवी देखिए बात करेंगे बैटर की, और सामने देखे रहेंगे भाई रोशन पाटिल की बात करेंगे यहाँ से। बहुत बढ़िया एक अच्छे आयोजक है, हमने जिक्र किया इनका डे नाइट मुकाबला रहता है आने वाला जनवरी के, देखिए बात करेंगे रोहित दादा ने जिक्र किए शुरुआत से। ओ स्लोअर गेंद लेकिन नो बॉल, लाइन मिस कर गए यहाँ से देखिए, और यही रहती है भाई इतने छोटे गेंदबाज हैं लेकिन काफी आगे निकल गए थे भाई। यहाँ पर कितना बढ़िया अंपायरिंग देखिए यहाँ से अनिल टिम्बे सर की मैंने इसलिए जिक्र किया भाई क्योंकि बड़ा अच्छा उन्होंने पिछले 2-3 सालों में जिस तरह से जॉब के साथ साथ अंपायरिंग में अपना मेहनत डाले हैं और एफर्ट देखिए बहुत बढ़िया दिखाना चाहते थे, लेकिन यहाँ से देखिए एक रन आता हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ यहाँ से 40 तक यहाँ से पहुंच गए हैं। और पिछला मैच देख लीजिए 61 का टारगेट था, तो यहाँ देखते हैं क्या 50 के ऊपर सोच तो बनी होगी कि फिर से एक बार अच्छा इसको रखा जाए। उछाल था, ऊंचाई भी ले ली है लेकिन लंबाई की कमी है यहाँ से। बाउंड्री लाइन इस साल देखिए बात करेंगे थोड़ा सा लंबा है, फिर से एक बार लाइन चेक करना चाहते हैं गेंदबाज। शायद जो पट्टी है देखिए यहाँ पर चलिए क्या उस एंगल में कैमरा वहां पर पहुंच पाएगा? अगर कैमरा पहुंचे कुछ दिखाई देता है तो दृश्य ठीक है, नहीं तो फिर जो अंपायर कॉल रहेगा उसके ऊपर हमें चलना पड़ेगा। चलिए थोड़ा सा यहाँ पर जीवन गावन सर जुड़े हैं। चलिए फेयर डिलीवरी यहाँ से और बैटर को देखिए शाना पड़ा यहाँ पर रोशन पाटिल को, लेकिन स्कोर की बात कर लेंगे। स्कोर देखिए रुका यहाँ से 40 रन यहाँ पर, लेकिन अभी भी बात कर लेंगे तो यहाँ से आने वाले देखिए काफी कुछ गेंदें बची हैं। और दिक्कत की बात ये है कि विकेट यहाँ से गवा दिए हैं। मिस यू मंगेश पढ़ के देखिए क्या हार्ड हिटर खिलाड़ी हुआ करते थे कोपरोली के लिए, लेकिन उनकी यादों के साथ ये टीम देखिए हमेशा मैदान पर गौतमी लेवल से कोपरोली टीम अनुज एंटरप्राइजेस दापोली के बीच में, और मुझे लगता है इस टूर्नामेंट में दापोली की 2 टीम जहां पर देखिएगा मुझे लगता है विशाल जीतेगर जो वो टीम है शायद अभी भी इस टूर्नामेंट में खेलना बाकी है। बहुत बढ़िया देखिए सर, देखते हैं 2 से 3 टीम रहते हैं। ओ ये चलिए गैप मिल गई भाई, 2 फील्डर के बीच में मिड विकेट में थोड़ा बड़ा गैप था, आउटफील्ड तेज था, राता हुआ 4 रन। ये तो संदेश अच्छा यहाँ पर भेज रहे हैं और कोपरोली टीम के बल्लेबाज जो भी आ रहे हैं भाई, ताबड़तोड़ चौके लगा रहे हैं, छक्के लगा रहे हैं, लेकिन कांचन सर कहते हैं ना कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग का होता है। जिस तरह के कहते हैं ना कीमत पानी की नहीं, कीमत प्यास की होती है। चलिए फील्ड खोला रखिए और 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। स्कोर की बात करेंगे 44 रन। देखिए आज 4 ओवर देखिए 4 विकेट और 44 रन, ये 4-4 का मामला बना है और अगला मैच भी, चौथा मैच भी आने वाला है। टॉस होगा चौथा मैच का इनिंग ब्रेक में भाई। अच्छा चलिए आप पर देखिए यही हम बात बता रहे हैं। 44 रन बनाए, 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 4 विकेट गवाए हैं, लेकिन अभी अंतिम ओवर रहेगा, अंतिम 6 गेंद, आखिरी 6 गेंद। कंचन सर कहते हैं ना जो समय पर साथ दे वही अपना, बाकी सब सपना, लेकिन जो समय पर आकर चौके छक्के लगा रहे हैं ना, ये बहुत बड़ी बात है। संडे दादा देखिए बात करेंगे हमारे
डीजे सैंडी देखिए बात करेंगे। चलिए मैच तेजस दादा देखिए आज एकदम से थोड़ा सा शांत है। चलिए बात करेंगे सेकंड कॉल यहाँ पर फिर से एक बार। पहली कॉल हम दे चुके थे यहाँ से मोहा कोल्लेड़ा और उसके साथ देखिए जो टीम रहेगी यहाँ पर कांचन सर वडापूल वाल संघाचे कर्णधार मोहा कोल्लेड़ा संघाचे कर्णधार टॉस साठी लवकर संपर्क सदा इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल नाहीतरी ज्या नियम है भाई पेनल्टीचा। चलिए बात करेंगे यहाँ से। चलिए सुशांत सलके, सुशांत दादा स्वागत है आपकी बैटिंग है मैदान में बहुत आग उगला है भाई। चलिए बहुत बढ़िया देखिए यही चेहरे को देखकर हमने आगे कदम बढ़ाए सेंटी दादा। लेकिन सबसे पहले ओहो ये देखिए ऊंचाई भी ली और लंबाई भी। हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और गेंद को छक्के के लिए उड़ाई। कमाल का देखिए अंतिम ओवर था यहाँ से। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। ये वो माइक फोन है भाई। 2013 में पहली मर्तबा सैंडी दादा जब मैंने कमेंट्री का आगाज किया था यही पकड़ा था भाई। लेकिन कितना लकी रहा भाई यहाँ पर। इतना लंबे समय 10 साल से ज्यादा हो गया कांचन सर। हम उस समय बोल रहे थे डीजे सैंडी लेकिन देखिए भाई पहला जो मेरी कमेंट्री थी 2013 में ये डीजे थे भाई। कितना कारगर साबित हुआ। और तेजी ज्यादा इसके लिए छक्का देखिए गेंद अंदर पहुंचाइए। और ये टूर्नामेंट देखिए सबसे सुपर डुपर मैं कहीं भी जिक्र करता हूं किंजल ट्रॉफी 2016 में। लेकिन तभी 70 स्पोर्ट था शायद मुझे लगता है 24 लाइव है तभी नहीं आया था। लेकिन 2016 में क्योंकि 70 ब्रांड हम देखते हैं विशाल दादा स्पोर्ट देखिए यहाँ से। लेकिन से वही देखिए ये मेरा सुपर डुपर था कहानी। और उसके बाद ये चलिए भाई स्टेट खेले हैं 1 रन लेंगे दूसरे के लिए भागेंगे। और ये देखिए ये नॉन स्ट्राइक में फेंकना चाहिए था थोड़ा सा शायद थोड़ा यहाँ माइंड सेट कर लेते। लेकिन प्रशांत का अच्छा सोच था कि यहाँ नजदीक है टेनिस गेंद है वक्त लेकर जाता है और रन बचाया जाए यहाँ पर बैटर को नहीं देखा जाए और 2 रन आता हुआ। रिस्क लिया यहाँ पर कुलदीप। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 52 रन देखिए। अभी भी 4 गेंद बची है भाई कुछ भी हो सकता है। डगआउट तो चाहती होगी भाई फूलों का दुकान खोल और खुशबू की व्यापार कर भाई। सिंगल डबल की चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पार कर। ये चलिए भाई यही तो बात चल रहे थे भाई कि फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर। सिंगल डबल की चक्कर छोड़ गुरु चौके छक्का लगाकर दरिया पार कर। देखिए तालियां बजती हुई भाई यहां से। लेकिन थोड़ा सा यहां से बात करेंगे दापोली टीम के लिए कठिन बनता हुआ अंतिम ओवर है। रन लूट रहा है यहां से अमन थोड़ा सा महंगे साबित होते हुए। अमन को थोड़ा सा और गेंदबाजी में मन जोड़ना होगा भाई मन लगाना होगा। अंतिम 3 गेंद अगर आपने अच्छा ना की तो फिर कहेंगे मैच बहुत दूर चला जाएगा। अभी देखिए 58 है 58 रन। लेकिन कुलदीप देखिए आक्रामक। ये चलिए कितना बड़ा बाउंसर था वाइड का इजाफा अतिरिक्त बाउंसर। कहते ना हाथों में अगर माइक हो तो फिर आप एंकर कहलाओगे और गेंद सर के ऊपर है तो फिर अतिरिक्त बाउंसर। और ये बहुत बड़ा बाउंसर था भाई। वाइड आया रन आया वार्निंग भी मिला होगा। अभी भी 3 गेंद करनी है। स्कोर देखिए बात करेंगे 59 दावा 59 तक पहुंच गए हैं तो 60 के ऊपर जो बात कर रहे थे पिछला मैच बना था। और ये चलिए उछाल दिया है फील्डर से बन गए दर्शक। गेंदबाज को मानो के नचा रहे हैं चल छैया छैया क्योंकि हर गेंद के ऊपर आक्रामक होता हुआ यहां से। क्या रवैया अपनाया इस बैटर ने देखिए यहां से। प्रेमी बदल गए प्रेम बदल गया और अंतिम ओवर में भाई गेम बदल गया क्योंकि अभी तक 3 छक्का। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 65-65। तीसरा कॉल देखिए बात करेंगे फिर से एक बार मोहा कोल्लेड़ा टीम के कप्तान से वडाफोन वाल टीम के कप्तान से। चलिए अगर समय पर नहीं आती है तो फिर मैच 5 की जगह 4 ओवर का खिलाया जाएगा। चलिए दूर से खेला है भाई झलक भी है फलक भी है और ये बैटर कुछ अलग है भाई। ये कहां से बाहुबली बन गए भाई। अब क्या बात है भाई यहां से। हाँ बोलो। चलिए यहां से मोहा कोल्लेड़ा टीम के कप्तान आ चुके हैं क्योंकि इनकी रिकॉर्ड तो ये मैदान में बड़ा अच्छा खासा है भाई। चैंपियन बनने का पलटवार करने का और वो समय पर पलटवार करते आ चुके हैं वोडाफोन वाल टीम। अब आपको समय को ध्यान रखना होगा नहीं तो देखिए यहां से बात करेंगे भलाई आगे जाकर ओवर कम होगा या होगा ये तो नहीं कर सकते। फिर पेनल्टी की बातें भी आ जाएगी बहुत कुछ चीजें आ जाएगी। कहते हैं ना ये मत सोचिए जिंदगी बोझ है क्योंकि समस्या हर रोज है। प्रदीप दादा मुंबई कर देंगे। ये लेजेंड कहाँ रुकने वाले हैं समय पर ये भी आने वाले हैं।
चलिए आइए, स्वागत है। इनिंग का ब्रेक में टॉस किया जाएगा और उसके साथ देखिए स्कोर जाकर पहुंच गया भाई, बहुत बड़ा स्कोर। क्या बल्लेबाजी दिखाई, लेकिन कहते हैं ना मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं, और ये खिलाड़ी ने कर्जा चुका कर आया भाई। भलाई आखिरी गेंद में विकेट गिरा, लेकिन बॉटम हैंड का देखिए बहुत बढ़िया इस्तेमाल। स्कोर देखिए 71 रन बनाए, 72 रनों की जरूरत है। टॉस किया जाएगा यहां से बड़ा पुनवाल से महाकुल्लड़ के बीच में टॉस। दिनेश पाटिल सर देखिए बात करेंगे, हमारे बंधु रायगढ़ समालोचक एसोसिएशन के देखिए बंधु जिस नाम से शिव भक्त, हाँ संदीप सर चौहान देखिए, क्योंकि फिरकी के जादूगर हैं और उनके हाथों से टॉस किया जाएगा यहाँ पर। चला या दोघा संघ करना था महाकुलगडा त्यांच्या सोबत वोडाफोन व्हायला आजच्या दिवसचा चौथा मॅच टॉस केला जाएगा। चलिए नियम एकदम कडक आहे, मॅच बराबरी झाली तरी सुपर ओव्हर आहे, 5 ओव्हरचा मॅच आहे, 4 गोलंदाज। टेल इज दी कॉल हेड। महाकुल्लड संघाचे कर्णधार टॉस जिंकले, सर्व पहिले तुमचा डिसिजन काय आहे? फिल्डिंग करू। किंजल ट्रॉफी जिंकायचा तुमचं स्वप्न पूर्ण झाले आहे, आता काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग? परत एकदा जिंकण्याचा प्रयत्न करू। प्लेने पण म्हणता काय बदलाव, चेंजअप या रेग्युलर टीमच्या या सीजनला केला आहे? रेग्युलर असते तशीच टीम केलो। चला बेस्ट ऑफ लक। प्रदीप दादा तुम्ही जरा टॉस जिंकला होता, तुमचा डिसिजन काय होता? फिल्डिंगच घेतली असते। आता बॅटिंग करायचं, काय एक टार्गेट, काय एक लक्ष द्यायचं? 60 पर्यंत काढण्याचा प्रयत्न करणार। 60-65 प्ले 11 मध्ये काय चेंजअप बदलाव? नाही, सेम टीम। चला बेस्ट ऑफ लक। प्रदीप दादा मुंबईकर टॉस बॉक्स पर महाकुल्लड संघाचे कर्णधार टॉस जिंकून फर्स्ट गोलंदाजीचा निर्णय, वोडाफोन वन संघ फलंदाजी सध्या रेडी राहा। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर, थँक्यू। नमस्कार, पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि वळूया आणखीन एका उत्तम सामन्याकडे। सर्वोत्तम स्पर्धा आणि सर्वोत्तम खेळ दुसऱ्या सामन्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिला। लगातार 5 षटकार मारण्याचा भीम पराक्रम पुन्हा एकदा करून दाखवला योगेश पाटीलनं। बाबूशाहनं खऱ्या अर्थानं सांगितलं की ज्या वेळेला धावांचा पाठलाग करायचो त्यावेळेला सांगितलं तर मी की एकमेव फलंदाज असा आहे आराध्य स्पोर्ट्स पाटणवडी संघाचा, त्याच्यामध्ये क्षमता आहे त्या सामना संपवण्याची, आणि त्याने तेच केलं। तब्बल 5 षटकार लागोपाठ ठोकत, परंतु एक नामी संधी पुन्हा एकदा वळवे संघाला आली। अंतिम चेंडू 4 धावा उरल्या, पण तोही माझा एक चांगला फटका लगावत स्टेटचा आला चौकार। कधीही न संपणारी ऑफर आपण स्क्रीनवर पाहतोय, फक्त आपल्या 5G टेलिकॉममध्ये। आपल्या हक्काचं दुकान 5G टेलिकॉम, मनपसंद स्मार्टफोन, जुना मोबाईल घेऊन या, नवीन मोबाईल घेऊन जा, क्या बात है। सगळ्या प्रकारच्या सुविधा। वळूया या सामन्याकडे, लेट्स प्ले। तब्बल 72 धावांचा पाठलाग करायचा, 14.20 ची सरासरी राखायची आहे। अनुज एंटरप्राइजेस जानमान दापोली वर्सेस एका बाजूला गावदी कोपरोली, हे दोन संघादरम्यानची लढत। पूर्वार्धामध्ये धावांचा डोंगर उभा केला,
गावदेवी कोपरे संघाचा विचार केला तर माझा रोहित पाटील आणि टीमनं चांगली कामगिरी केली, ज्याच्यामध्ये कुलदीप पाडवीनं मात्र काय अफलातून 5 षटकार दाखवले, तब्बल 38 धावा जोडल्या. पहिला चेंडू वाईट पडला, त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू मिडऑफच्या दिशेने चेंडू टोलवला, तत्पूर्वी मात्र धाव मिळत नाहीये. सुमित पाटील आणि प्रशांत कांबळी धावा जोडण्याची क्षमता या संघामध्ये जरूर आहे, त्या जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फुलटॉस चेंडू, खराब चेंडूला दिशा दिली आहे. या फुलटॉसवर मात्र ठोकलाय षटकार. रिव्ह्यू साठी पंच वळत आहेत, त्याच्यामुळे पाहिलं जाईल नो बॉल येईल की येईल फेअर डिलिव्हरी, परंतु 6 धावा मात्र फिक्स राहतील. काय सुंदर फटका, फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला सहज सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअरला दिशा क्लिअर केली आणि त्यांना मात्र हा षटकारानं पिक्चर क्लिअर केलाय. इट्स अ नो बॉल कॉल. 6 + 1 = 7. एक निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र या 7 धावा लागत आहेत. त्या म्हणजे निव्वळ एका चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 8 धावा. सुरुवात चांगली. अमोल जितेकर या सामन्याचा आनंद घेत आहेत, सदैव टीमच्या सोबत राहणारा व्यक्तिमत्व. आणखीन एक चांगला फटका, वाईट स्पीडच्या दिशेने चेंडू येतोय, धाव मात्र मिळते. एक न सुमितची ओळख राहिले, पॅडीची ओळख राहिली आहे, त्याच्यामुळे फलंदाजी ही त्यांची ओळख आहे, ती ओळख पुन्हा पटवून देईल का. यंदाच्या मोसमामध्ये काहीसा अडचणींना सामोरा जात मात्र दापोली संघानं नंतर चांगला कामगिरी केली आहे. फायनल खेळणारा हा संघ आहे, त्याच्यामुळे आत्मविश्वास असणार आहे. परंतु कोपरोळी संघाची गोलंदाजी रोहित पाटील आणि टीम यांच्याकडे एक चांगली गुणवत्ता आहे. चांगली भिडत, चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतील, मात्र शंका नाही. पूर्वार्ध गाजवलाय मी म्हणेन की गावदेवी कोपरोळी संघानं, पण उत्तरार्ध कोण गाजवेल. फटका फसला, मोठी विकेट, ज्याच्याकडनं भल्या मोठ्या अपेक्षा होत्या. प्रशांत कांबळीला स्वतःला सिद्ध करायचं होतं, सिद्ध या मैदानावरती नाही झाला या इनिंगमध्ये, त्याच्यामुळे अगदी गोल्डन डकचा शिकार बनत पहिल्याच चेंडूवर तो परतलाय 0वरती आणि संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे, ती 9 धावा. 1 बाद 9 धावा. 5 षटकांचा खेळ आहे, इनिंग खूप दूरवरची आहे, ती सजवायची होती, ती इनिंग मात्र सजली नाही. 7 द्यायची होती, परंतु 7 मात्र निभावू शकला नाहीये, त्याच्यामुळे प्रशांत कांबळी मात्र सहज परतला. नवीन फलंदाज प्रशांत जितेकर, बंधुराज अमोल जितेकर. अमोल जितेकर खूप चांगलं नाव आहे. सचिन जितेकर दुरून सामना पाहतायत, हे पाहायला बरं नाही वाटत, कारण खेळणं गरजेचं आहे. तुम्ही फिट आहात की अनफिट याच्यापेक्षाही खेळणं गरजेचं आहे. अमोल जितेकर या आपण सचिनजी आपण सामना मंचामधून पाहूया. हा सामना सुरू असला की तगमग राहते मनाची आणि ती तगमग दिसते सुद्धा. प्रशांतवर फार मोठी जबाबदारी आहे, कारण प्रशांत कांबळेने ती जबाबदारी फेटाळली, पण ती जबाबदारी प्रशांत जितेकर आणि सुमित पाटीलला स्वीकारावी लागणार आहे. सुमित प्रशांत कित्येक वर्षापासून खेळताना पाहतोय, परंतु नवा डाव, नवा इनिंग, नवा खेळ आणि सगळंच नवं. त्या नव्यामध्ये ती जुनं ओल्ड इज गोल्ड तुम्हाला दाखवावं लागणार आहे. बॅटची यातली कडा जवळपास लागली, काय परफेक्ट यॉर्कर लाईन पडला. 2 प्रशांत नांगी टाकत मात्र परततायत. लागोपाठचा दुसरी विकेट प्रशांत जितेकर, आणखीन एक गोल्डन डक. मी म्हटलं की रोहित पाटील गोलंदाजीमध्ये मातबर आहेत, या तीळ मात्र शंका नाही आहे. आणि ती गुणवत्ता पुन्हा एकदा तशीच्या तशी पेश करताना प्रत्येक इनिंग गणित रोहित पाटीलची बहारदार गोलंदाजी. 1 नो बॉल पडला, त्या नो बॉल नंतर मात्र 7 धावा. पहिल्या चेंडूवर तब्बल 8 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज, 2 प्रशांत, 0वरती बाद. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. प्रसन्न जितेकर, प्रसन्न पाटील सारखाच उंच पुरा. दुंदऱ्याचा प्रसन्न पाटीलनं ग्रामीण टेनिस क्रिकेटला विचार करावा लागला की एकीने दुहेरी भर नाही, धावांचा डोंगर जरूर उभा आहे, या मैदानावर धावा जरूर जमतायत. 18 चेंडूमध्ये 57 धावांचा पाठलाग मागच्या षटकामध्ये झाला, मागच्या इनिंगमध्ये झालाय. 12 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग झालाय. परंतु विकेट्स आणखीन एक. बाबा तू झेल सोडलाय, तू पकड. इनामी संधी उपलब्ध करून दिली
आणि घाईची आहे सगळ्यांना ऐकायचं नाहीच आहे कोणाचं. रोहित पाटीलची काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. विकेट हॅट्रिक जरी गमावलेले असतील तरी सुद्धा लगेचच पुढच्या चेंडूवर मात्र आणखीन एका विकेट्सचं पतन झालं. प्रसन्न जितेकरला घाई सुटली. 3 विकेट्स ज्यांनी एकही धाव आपल्या संघासाठी मोजली नाही, बहुमूल्य योगदान दिलं नाही. बहुमूल्य तर सोडा, खारीचा वाटाही उचलला नाही. त्याच्यामुळे खारीचा वाटा न उचलता परतलेले 3 फलंदाज. आता जबाबदारी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे ॲज युजल राहणार आहे सुमित पाटीलवर. ती क्षमता आहे मोठी इनिंग खेळण्याची. विशाल पाटील आराध्य स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली ना, ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये जबाबदारी घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असतं. बिना जबाबदारीचं सगळ्यांना हवं असतं, परंतु जबाबदारीमुळं तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येते. ती मॅच्युरिटी आली की तुम्ही आपोआप मोठे बनता. प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचं आहे, परंतु त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा सिद्ध व्हावं लागतं. आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तर तुम्ही आपोआपच व्हाल. ती सिद्धता, ती प्रसिद्धता मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 8 धावा आल्यानंतर मात्र काय पुनरागमन दाखवलं रोहित पाटीलनं. 3 विकेट्स कमाला, धावा दिल्या निव्वळ 9. आणि त्याच्यामुळे आता मात्र प्रश्न मोठे पडते. 24 चेंडूवर 63 धावांचं आव्हान आहे. मंगेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कशा प्रकारचा खेळ राहील. फुटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू तेवढं सक्षम त्यानं खेळून काढलाय. ह्या अशा धावाही मिळू शकतात हे प्रत्येक फलंदाजाला अवगत असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं की या धावा येणं गरजेचं आहे, परंतु सिंगल डबलला क्रिकेटमध्ये फार महत्त्व दिलं जात नाही. त्याच्यामुळे बरेचसे सामने आपण गमावताना पाहतो. जर का पहिल्या षटकामध्ये प्रशांतनं पहिल्या चेंडूवर एका दुसरी विकेट घेतली असती तर मागच्या 3 विकेट्स कदाचित मे बी पॉसिबिलिटी होती की वाचल्याही असतील, कारण प्रशांतवरती मोठी जबाबदारी होती. आता मात्र साजन घरत पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं जरूर. पहिल्या चेंडूवर दिशा दिली आणि कौकोनाच्या मधून चेंडू येईल तत्पूर्वी मात्र रोहितनं उचलला, फेकला, धाव फक्त मिळते आणि फक्त एकेनं हळुवारपणे धावसंख्या स्कोर बोर्ड पुढे जाऊन ठेवतो तो 3 बाद 11वर. 22 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान आहे. अनुज एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अनुज जितेकर या स्पर्धेच्या वतीनं त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. अतिशय आदर्श व्यक्तिमत्व अनुज एंटरप्राइजेस हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो. आणि अनुज एंटरप्राइजेसच्या नावानं हा संघ खेळतो. अनुज एंटरप्राइजेस जानमान दापोली संघ वर्सेस गावदेवी कोपरोली रोहित पाटील आणि टीमचा संघ. नितीन दादा कित्येक वर्ष या संघामध्ये खेळताना पाहिलाय. गोलंदाज मंगेश ठाकूर 3 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा. सुंदर 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 फटका आहे कव्हरच्या दिशेनं. गुडघा टेक, तमाशा देख, तमाशा दाखवायचा होता परंतु चांगला कनेक्शन होतं. ते कनेक्शन दाखवतायत, त्याच्यामुळे 1 धाव मात्र मिळते. क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी तेवढीच गरज आहे जेवढी लाईफमध्ये भागीदारी असायला हवी. ती भागीदारी होणं गरजेचं होतं. ज्यावेळेला भागीदारी बनते त्यावेळेला चौपट फटकेबाजी पाहायला मिळते, पण तिथे मात्र तसं झालं नाही. प्रत्येकाला मोठे फटके खेळायचे आहेत. फक्त आणि फक्त मोठा फटका हाच एक गणित अमोल जितेकर, सचिन जितेकरनं शिकवलाय वाटतंय. कारण सिंगल डबलचा प्रयत्नही नाही होत, फक्त आणि फक्त षटकार. आणि त्याच्यामुळे 3 फलंदाज स्वस्तामध्ये परतले शून्यावरती. 1 विकेट गमावल्यानंतर 2 चेंडू क्रीजवर खेळायचे असतात, हे शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 5 षटकांचा खेळ आहे. एका षटकामध्ये चालतं की बाबा चला 1 विकेट गमावली लगेचच मारायचं आहे. कारण पूर्वी असे खेळ व्हायचे कांचन सर. एका दिवशी 40 टीम असायच्या. जो येईल तो बिंजोड राहायचा आणि बिंजोडला शर्तीला जोड द्यायचं, कोणीही कोणाबरोबर खेळायचं. 1 षटकाचा खेळ, त्याच्यामध्ये धावा जमायची. आता नाही. प्रगत झालेली क्रिकेट, अनवाणी क्रिकेट खेळले गेलेली मुलं कित्येक वर्ष आपण पाहिलंय. एसटीच्या पाठीमागे उभा असेल नितीनसुद्धा आपण अनवाणी पायानं क्रिकेट खेळला असेल, परंतु आता परफेक्ट युनिफॉर्म येतो. एक टीमकडे 4-4, 5-5 युनिफॉर्म असतात. बुटांचा तर प्रश्नच नाही. शूजचा विचार, सगळ्यांची शूजचा जर प्राईज काढली ना तर ती लाखाच्या घरात जाईल. धावसंख्या 13. धावसंख्या 13. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील, वैयक्तिक दुसरा. चेंडू हवेत, फक्त हवा हवा आणि हवा. मी म्हटलं होतं की सिंगल धाव घ्यायचीच नाही असा निश्चयच केलाय. फक्त षटकार दाखवायचे आहेत, धावा मोजायचे 6 धाव्यांनी. आणि त्याच्यामुळेच लागोपाठचा
एका पाठोपाठ एक. पूर्वी रॉकेलला लाईन लागायची, तू गेला का मी, तू चल, अरे चल 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 मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज परत आहेत. क्रीजवर थांबणं गरजेचं आहे, ते थांबायला कोणीच तयार नाहीये. फलंदाज होतोय बाद. आता मात्र कमबॅक मिळवणं कठीण होऊन बसलाय. अमन पाटील नवीन फलंदाज गेलाय. 4 फलंदाज परतल्यानंतर अडचणीमध्ये येईल यातील मात्र शंका नाही, कारण धावांचा डोंगरही तेवढाच मोठा आहे. तब्बल 71 धावा. फायनली कनेक्ट करण्यामध्ये यश संपादन केलं फलंदाजानं. अमन पाटीलनं जे 4 फलंदाज गमावल्यानंतर विचार केला की नाही आता मलाही ठोकायचं आहे, आणि जी ट्रेनिंग आहे ना त्या ट्रेनिंगला आता मात्र न्याय देताना ठोकतोय षटकार. सिंगल डबलचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 4 सिंगल्स आणि 2 षटकार. भरदा वेगाना रोहित पाटीलकडे तो अनुभव आहे. रोहित पाटीलला ती कमाल माहिती आहे, गोलंदाजी कशी करायची मोठ्या स्टेजवर हेही त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे दाखवून देतो की बाबा तो ठोकला षटकार, व्हेरिएशन केलं होतं पण आता नाही, आणि त्यानं लगेचच रोखलं. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा. फुल टॉस, रिकामी जागा. नो बॉल कॉल आलाय, नो बॉल कॉल आलाय. धावा तर इथं जमल्या तब्बल 2+1 = 3. इथे मात्र रेफर केलं जाईल. येस, फिल्डिंग साईड रिव्ह्यू येतो त्यांना की नो बॉलला चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. त्यामुळे तिसरे पंच जीवन गावण सर न्याय निवाडा करतील. दूध का दूध, पाणी का पाणी, पण दुधामध्ये आजकाल जास्त पाणीच असतं, त्याच्यामुळे काय निवडायचं हे ठरवलं जाईल. बघूया आता काय निर्णय येतो. इट्स नो बॉल कॉल. फायनली नो बॉल, योग्य निर्णय पंचांचा आला. त्याच्यामुळे 3 धावा चेंडूवरती आल्या. रिमेनिंग चला जा आता थांबवायची कशी मॅच. मॅच तर सुरूच आहे, त्याच्यामुळे कंपल्सरी मॅच कंपल्सरी सुरू आहेत. चांगला फटका आहे, क्या बात. या सामना गिअर बदलायला लागलाय. सामना हळूहळू गिअर बदलायला लागलाय की काय. रोहित पाटीलवर प्रहार केले जात आहेत. जे कोणाला जमलं नाही ते अमन दाखवतोय. नावाची क्षमता सिद्ध करताना पाहतोय आपण. चांगला फटका, पुन्हा एकदा गुडगा वाकवला. मिडविकेटच्या सीमारेषेच्या डोक्यावरून काय लाजवाब षटकार घेतलाय. हे सामने उत्तरार्धामध्ये जसं येतात ना तसे रंगतदार बनायला लागत आहेत. मागचा सामना 18 चेंडू 57 धावांची गरज, 12 चेंडू 39 धावांची गरज असताना सामना संपला. इथे मध्ये 13 चेंडू 44 धावांची गरज. तर चेंडू द्यायचा आहे. 13 चेंडू आणि 44 धावा, 28 धावा, 2 षटकार दाखवत अमन पाटीलनं आशा पल्लवित केलेत. एका बाजूला उभाचा सुमितला हे विचार करावा लागणार की आता धावा बनतायत. नवा फलंदाज अमननं दाखवल्यात. 2 षटकार रोहित पाटील सारख्या ताकदवान फलंदाजावर, गोलंदाजावर 2 षटकार ठोकल्यानंतर इथेही विचार करावा लागणार आहे गावदेवी कोपरोली संघाला. चांगली धावसंख्या उभारली आहे जरूर, परंतु इथूनही सामना मित्रांनो संपलाच नाहीये. 12 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यात झालाय. त्याच्यामुळे इथून त्यांना चांगला विचार करावा लागणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी कोणाकडे असेल. बहुसंख्य धावा आहेत म्हणून की काय, की धावा जमवायच्यात म्हणून की काय, कोणाकडे कॉन्फिडन्स, कोणाचा कॉन्फिडन्स हाय होईल आणि कोण या धावांचा पाठलाग करेल की एक संघ धावा रोकेल. आव्हान मोठं आहे. 13 चेंडू आणि 44 धावा अमननं दाखवलेल्या 2 षटकारानं या सामन्याला आता मात्र दापोली संघाच्या तंबूमध्ये टाळ्या पडल्यात. राईट टार्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, परफेक्ट नियोजन केलं, ट्रॅप केलं. फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झाली. अमन खेळला निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 4 बाद 28 धावा धावफलकावरती लागतायत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 44 धावा. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12th मॅन लगेचच. वेळ करू नका, कारण ऑलरेडी खरोखर मित्रांनो खूप उशीर झाला सामन्यानं. आज 10 टीम्स, 9 मॅचेस आणि 9 मॅचेसला न्याय देण्यासाठी
तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण आपण विचार केला ना तर तेजस्वी मातेचं कौतुक करावं लागेल. तेजस्वी कारण 10 टीम असताना पहिले सगळे सामने 5 षटकांची मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. परंतु मी नेहमी सांगतो 5 षटकांचे खेळ जरूर होतील परंतु खेळाडूंनाही वेळेवर येणं फार मोठी गरजेची गोष्ट आहे. खेळाडूंनी सहकार्य करणे गरजेची गोष्ट आहे. 10 टीम असतील तरी बऱ्याच आयोजकांना तेजस्वी असं वाटतं की 5 षटकांचे सामने खेळवावेत. परंतु उशिरा आलेल्या टीमच्या मुले मग मात्र निर्णय सगळे बदलले जातात आणि मग निर्णय फॉलो केले जातात 4 षटकांचे सामने. मित्रांनो जास्त षटकांचे सामने खेळायला शिका. जास्त षटकांचे सामने खेळलात की तुम्ही आपोआप परिपक्व म्हणाल. टेस्ट क्रिकेट काय होते इंडियन टीमची अवस्था पहा. T20 खेळता खेळता तो संघ कधी T20 मध्ये गेला कळलंच नाही. 150 धावामध्ये ऑल आउट व्हायला लागला. 138 मध्ये नाही तर 42 मध्येही संघ ऑल आउट व्हायला लागला. याच्यासारखं आणखीन दुर्भाग्य ते काय. प्रत्येक जण T20 खेळतोय. आताही आपण या सामन्यामध्ये पाहिलं रेकॉर्ड्स पहा कसे येतात. 9 मॅचेस त्याच्याची मात्र इंडियन टीम 9 मॅचेस 80 ओव्हर आज खेळायचे आपल्याला. इंडियन टीमचा विचार केला तर 150, 39, 49 अशा धावांवर टीम ऑल आउट टेस्टमध्ये का व्हायला लागल्या अचानक. आणि दुसऱ्या डावामध्ये 300 बनतायत. ही फार मोठी विचार करण्याची गोष्ट आहे. सामना सुरू करा. या दिवसाचा आजचा विचार केला कांचनच्या पालकर अतिशय उत्तम गुणरेखाची भूमिका निभावताना आम्हाला सांगतायत की आज दिवसामध्ये आपल्याला 80 ओव्हर टाकायचे तब्बल आणि आतापर्यंत 29 ओव्हर फक्त झालेत. एक्झॅक्टली आपण 35 मिनिटं मागे आहोत. ते 35 मिनिटं आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं योगदान आम्हाला गरजेचं आहे. या पुढचा सामना असणार आहे महेश स्मृती मोहा कोलीवाडा वर्सेस वोडाफोन वहाळ या 2 संघादरम्यान. दोघांना विनंती असणे 2 संघांना की आपण लगेच सहकार्य करायचं. जसं सामना संपेल ना मैदानाचा ताबा घ्यायचा. 12 चेंडू आणि 44 धावांचं योगदान द्यायचं आहे. पाठलाग करायचं आहे. सुमित अँड टीम सुमित पाटील 6 चेंडूमध्ये 9 धावा. अमन पाटील 6 चेंडूमध्ये 14 धावा. षटकारांची आता भाषा. तुमच्यासारखी क्रिकेट तुम्हाला आता खेळायची आहे. जशी तुम्हाला आवडते तसे खेळायचं आहे. चांगला फटका आहे. चेंडू हवेत राहिला बराच वेळ. उचली घेईल. 1 धाव. डबलचा प्रयत्न राहिलाय. सक्सेसफुल. आपल्या पॉविंग क्रीज मध्ये भरता वेगानं पलटवार केला सुमितनं आणि सुमित मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 7 चेंडू त्यांना 11 धावा जोडल्या. 11 चेंडू 42 धावांची गरज. 11 चेंडू आणि 42 धावा. आदेश मस्कर राईट टार्म राऊंड द विकेट. इट्स अ नो बॉल कॉल. या धावा मिळत आहेत दापोली संघाला. दापोली संघासाठी बहुमूल्य योगदान बोनसच्या रूपाने सगळ्या धावा मिळत आहेत. 4+1 = 5. चेंडू ही वाढला. खराब चेंडू 5 धावा. जर या सामन्याचा विचार केला तर 2 नो बॉल 2 नो बॉल 1 षटकार 1 चौकार म्हणजे आतापर्यंतचा 12-13 धावा एक्स्ट्राच्या रूपाने म्हणेन मिळत आहेत. त्या धावा आता त्यांचा उपयोग होईल का. अनुज एंटरप्राइजेस द लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य सन्माननीय जितू शेठ वडके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संपूर्ण लायन्स ग्रुपचं हार्दिक असं स्वागत आहे. किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रवी शेठ शेळके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याचप्रमाणे किरणजी पाटील असतील आमचे आय विजन संपूर्ण लायन्स ग्रुप चे सगळेच पदाधिकारी सदस्य सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि हा स्वागत मात्र एक दमदार षटकारानं चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मात्र बाउन्स बॅक करत असताना दापोली संघ पाहायला मिळतोय. दमदार पाहुण्यांचं आगमन आणि त्याबरोबर दमदार षटकार. सामन्यामध्ये पलटवार केला जाईल यातील मात्र शंका नाहीये. अफलातून इनिंग सजवली जातीये. आजच्या या दिवसाचा विचार केला तर दीपक सर 3 षटकार संपल्यानंतर उत्तरार्धामध्ये जी मजा आली आहे ना ती मजा पाहण्याजोगे आहे. येस ठोकला गेला इथे मात्र लाजवाब षटकार. धावपलकर धावा लागल्या तर तब्बल 41 धावा. आता मात्र 10 चेंडू 31 धावा. आव्हानं समोर दिसायला लागली आहेत. चित्र स्पष्ट व्हायला लागली आहे. सुमित अँड अमननं या सामन्यात जान भरली आहे. दोघांनाही माहित आहे की सामना कसा संपवायचा. इथे कोपरोली संघाला विचार करावा लागणार आहे. धावांचा पाठलाग या मैदानावरती होतो आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी सुमित अँड टीम सज्ज आहे. गोलंदाजीमध्ये मात्र आदेश मस्कर 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा करतोय. स्क्रीनवर पाहतोय आपण लायन ग्रुप महाराष्ट्राचे सर्व आदरणीय
बाळूशेठ फडके साहेब अतिशय भव्य दिव्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या माणसानं अतिशय उत्तम कामगिरी केली आहे, हे आमचे आदर्श व्यक्तिमत्व. आणखीन एक आदर्शाला सलाम देताना, माझ्या गुणवत्तेला न्याय देताना, मी अजून संपलो नाही कारण मी अजून जिंकलो नाही, ठोकला जातोय. स्वतःला साजेसा असा लाजवाब षटकार, कमबॅक. मागच्या सामन्यामध्ये रविदादा 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले गेले होते. अशीच इनिंग सजली गेली होती, इथे इनिंग सजवली जातीये. ठोकला गेलाय तब्बल लागोपाठचा दुसरा षटकार. आदेश मस्कर खूप खूप आणि खूप मागणं ठरताना पाहतोय. 47 धावा, 9 चेंडू आणि 25 धावा. आव्हान दीपक सर दिसायला लागलाय. रविदादा शेळके उपाध्यक्ष, राजेश फडके यांच्याकडून 1000चे बक्षीस. मोरबे या चेंडू षटकार आला तर 1000चे बक्षीस. 1000ची बक्षीस. फक्त बक्षीस नाही तर या सामन्याला मात्र कलाटणी देणारी फटकेबाजी. मागच्या सामन्याची ऍक्शन रिप्लाय दीपक सर पाहतोय की काय. 5 चेंडूवर विशाल पाटीलनं आरोग्य स्पोर्ट्स पार्टनर संघाकडून खेळताना ठोकले. 30 षटकारांची पुनरावृत्ती इथे पुन्हा एकदा केली जाईल की काय. एकटा लढतोय, एकटा झगडतोय, एकटा लढतोय. वन मॅन आर्मी सारखा तो मात्र सुमित झगडतोय. अमननं प्रेरणा दिली, अमननं दाखवलं की नाही बाबा इथे षटकार लागू शकतात. षटकार पाहिजे दाखवली आहे. 8 चेंडू 19 धावा, 8 चेंडू 19 धावा. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होताना इथे पाहतोय आपण. बॉल द्या प्लीज. या मंचावर आगमन झालं लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य, बाळूशेठ फडके, त्याचबरोबर आमचे लाडके मित्र खऱ्या उपाध्यक्ष रविदादा शेळके, एक आदर्श व्यक्तिमत्व. आणि याच आकाशजी जोरगे असतील आपण स्क्रीनवर पाहतोय खऱ्या अर्थानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष साहेबांना, ज्यांच्या माध्यमातून रायगड बेलोली शाळेमध्ये मात्र खूप मोठं चांगलं योगदान त्यांचं लाभलं. अनेक ग्रामीण शाळांमध्ये, अनेक ग्रामीण आदिवासी भागामध्ये मात्र या मंडळीनं लायन ग्रुपच्या कडून खूप खूप मोठं योगदान दिलंय, सहकार्य दिलंय. त्याबद्दल त्यांचंही जोरदार कौतुक केलं जाईल. येस, अजून एक षटकार मारला राजेशजी फडके उर्फ पिंट यांच्याकडून सुद्धा 1000. चेंडू राहिला हवेत, राहिला हवेत, राहिलाय. हवा आता मात्र बिनसली आहे. 1000 तर कमावले जरूर. पैसे कमावणं सोपं नाहीच आहे मुळात. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके पाहिजे दाखवलाय. सामन्याची रंगत आली आहे जरूर. मोठा फटका दाखवत या सामन्यामध्ये कमबॅक मिळून दिलाय सुम्यानं. त्याच्यामुळे सुमित पाटील आणि टीमला आतापर्यंत शांत असलेला दापोली संघाचा हात चंबू आता मात्र तुम्हाला पुन्हा एकदा नवा चांगला फलंदाज पाठवावा लागणार आहे. विचार करावा लागेल. सचिन अँड अमोल टीम, चला चला नवीन फलंदाज प्लीज आपण चला, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि त्याच्यामुळे इथे तुम्हाला झगडावं लागणार आहे. सामना तर बनवून दिलाय, सामना अक्षरशः लढवलाय. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य खुशी जितेंद्र म्हणजे बाळूशेठ फडके, म्हणजे त्यांच्या आदरणीय जितूदादा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं शाळेत बॅग वाटप आज कार्यक्रम होणार आहे. ते म्हणजेच राजीव शाळा कष्टकरी नगर रासायनिक, कष्टकरी नगर म्हणजेच बहुतेक तुराड आहे, आय थिंक तुराड आहे कष्टकरी नगर. आणि मी म्हटलं ना की प्रत्येक मागासवर्गीय ठिकाणी जिथे जिथे गरज आहे किंवा आपल्या परिसरातील शाळा अशा प्रत्येक ठिकाणी ही संस्था, हे आमचे अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य, मग आमचे बाळूशेठ असतील, रविशेठ असतील आणि सगळी मंडळी असेल, किरण दादा असेल, आकाशजी जोरगे असतील आणि सगळी 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 मंडळी एकत्र येत मात्र खऱ्या अर्थानं चांगली समाजसेवा करतायत, समाजाच्या दृष्टिकोनातून एक उपयुक्त कामगिरी करतात. त्यावर दादा तुमचं विशेष कौतुक. राजेशजी फडके आणि जितेंद्रदादा फडके म्हणजे बाळू दादा यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 5000 रुपयाची बक्षीस. मित्रांनो, पैसे कमवायला कष्ट करावे लागतात. करा कष्ट, नाही तर होणार नष्ट. जर कष्ट नाही पडले तर सामन्यातून बाहेर जावं लागेल आणि कष्ट केले तर सामनाही जिंकेल आणि 5000ची बक्षीस मिळेल. अजून सामना आहे जरूर. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती केली जाते. एक षटकाच्या दिशेनं सुंदर क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहतोय. सुंदर रन बिटवीन द विकेट. आमन ज्याच्यावर ही जबाबदारी राहणार आहे सामन्याची, त्या आमन मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज.
सॉरी 6 चेंडूवर 17 धावा. येस कारण बक्षीस दोघांकडे लावली जाईल. आदरणीय लायन ग्रुप अध्यक्ष बाळूशेठ फडके आणि त्याचबरोबर राजेशजी फडके पिंट्या यांच्याकडून विकेट हॅट्रिक घ्या किंवा सलग 3 षटकार ठोका. आम्हाला फक्त क्रिकेट पाहिजे. आम्हाला एकाला कोणाला पैसे नाही द्यायचे, पैसे द्यायचेत गुणवत्ता असलेल्या माणसांना, गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना. आणि त्याच्यामुळेच सलग 3 विकेट्स किंवा सलग 3 षटकांसाठी या आदर्श व्यक्तिमत्वाकडून तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाईल. काय लाजवाब खेळ. चला आपण टीम मिटिंग नाही घ्यायची विनंती करतो आपल्याला, कारण सामना खूप सुंदर अवस्थेमध्ये येऊन टापलाय. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. दीपक सर मागचा सामना 6 चेंडू 18 धावांचा होता. 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना चौकार लागला. असाच एखादा सामना पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का? किंजल ट्रॉफी का फेमस आहे? विकास दादा, तेज दादा या सगळ्या मंडळीने घेतलेली मेहनत. पंच एक वाईट पडला का मागच्या षटकामध्ये? पडला. 1 मिनिट. मग 6 चेंडू 16 धावा. क्रिकेटमध्ये 1 धाव किती महत्व आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज लक्षात घ्या. गोलंदाजीच्या मार्फत जुना जाणता नितीन पाटील. राईट टाइम राउंड दी विकेट. कमालीचे कमिटमेंट दिली जाते. न उतरून चैतन्य मात्र सळसळत रक्त दाखवतोय. अमन पाटील जुन्या जाणत्या नितीन पाटीलवर हल्ला करतोय. मिड विकेटची सीमा रेषेचा 7-12 जणू काही आमच्याच नावावरती आहे. या नेक इराद्यानं ठोकला जातो षटकार. अफलातून इनिंग. पहिल्या चेंडूवर षटकार खेळत मात्र सामन्याचं चित्र पलटवलंय. चित्र राहील 5 चेंडू 10 धावा. मागच्या सामन्याची ऍक्शन रिप्लाय परफेक्ट आणि परफेक्ट पाहायला मिळतीये. तंतोतंत हा सामना जुळतोय. काय सुंदर. अमन पाटीलनं ठोकलेले पहिले 2 षटकार. त्याच्यानंतर मात्र सुमित पाटीलची बॅटरी चार्ज होणं आणि सुमित पाटील परतल्यानंतर ती जबाबदारी पुन्हा आपल्या खांद्यावर स्वीकारत आपला आतून षटकार ठोकणं. नितीन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडू ठोकला षटकार. 5 चेंडू 10 धावा. सुंदर 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 फटका आहे. पहिला निरखून ओळखलं की इथे मात्र धावा येणं, मोठा फटका येणं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळं अमय पाटीलनं अमननं मात्र चांगला चेंडू खेळला, दिशा दिली. फक्त आणि फक्त कौकणाच्या दिशेनं धावा आल्या तब्बल 2 धावा. 4 चेंडू 8 धावा. सामना बरोबर सुटल्या. सुपर ओव्हर लक्षात घ्यायची आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. आणखीन एक फुलटॉस. हॅट्स ऑफ यू अमन पाटील. हॅट्स ऑफ यू. पंच वळतायत. षटकार तर आलाय जरूर. रिव्ह्यू साठी पंच वळतायत. आणखीन काही बिनसलं जाईल का? नेमकं आज काय या मैदानावरती घडलाय? रिव्ह्यू साठी आलाय. नो बॉल पाहिला जाईल. बीमर आहे का नाही हे शोधलं जाईल. जशी मंडळी आली आपण पाहतो लायन ग्रुप महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण स्टाफ, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी या मंचावरती आली आणि या मंचावरती मैदानामध्ये सुद्धा आग लागली. काय सुरेख, काय सुंदर खेळ. अमन पाटीलची फलंदाजी मित्रांनो. 8 चेंडू मध्ये 22 धावा त्यानं, 28 धावा त्यानं ठोकल्या 9 चेंडू मध्ये. अफलातून इनिंग सजवली गेली आहे. इथे विचार केला जाईल. कुणीही बोलू नका बाहेरून प्लीज. निर्णय घेतील. तुम्ही प्लीज कुणी बोलू नका. सचिन जितेकरला आम्ही बोलून दमलो मंचावर या तेव्हा नाही, परंतु सामना म्हणजे नेमकं काय असतं, मनातली आग असते. इथे विचार विनिमय केला जाईल, सजवला जाईल. तर खऱ्या अर्थानं आदरणीय यस पंच, फेअर डिलिव्हरी. फेअर जरी असली तरी गिअर बदलला सामन्याचा. या फेअर डिलिव्हरी जरी असेल ना तरी मात्र गिअर बदलला या सामन्याचा. त्या दरम्यान खऱ्या अर्थानं लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय जितूदादा म्हणजे सर्वांचे लाडके बाळूदादा फडके यांच्याकडून आमच्यासाठी तब्बल 1000ची बक्षीस झाली आहे. संपूर्ण लायन ग्रुपचं मी शतशः आभारी आहे. तुम्ही सर्वांचं प्रेम असंच मिळत राहू द्या. शाबासकी थाप सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. पैसा इम्पॉर्टंट नाही तर शाबासकी थाप आणि आधार, हा आधारच माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतोय.
3 चेंडू 2 धावा. सचिन जितेकर आणि अमोल ज्या 1-1 2-2 धावांची गरज असते ती गरज अशी असते. एक धाव येत घेता यायलाच हवी. षटकार तुम्ही सहज ठोकलाय पण तो षटकार वाया जायला वेळ लागणार नाही. 2 चेंडू 2 धावांची गरज. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. विचार विनिमय केला जाईल. कशा प्रकारचा खेळ राहील, कशा प्रकारचा हा बहारदार खेळ राहिलाय. अमन पाटीलनं सुमितनं पहिल्यांदा पाया रचला. अमन पाटीलनं साज चढवला सुमितनं आणि आता कळस सजवायचंय पुन्हा एकदा अमन पाटीलला. परंतु त्यासाठी टेस्ट क्रिकेटचीच गरज आहे. सिंगल धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असं दाखवले जाईल. 2 चेंडू 2 धावा. खराब चेंडू, खराब चेंडू, खराब फिल्डिंग, सगळं काही खराब. इथे नेमकं काय तब्बल 71 धावांचा पाठलाग 1 चेंडू ठेवून अमन पाटलान टीम न केलाय. भरभरून कौतुक केलं जाईल, शाबासकी दिली जाईल. खराब चेंडू दिशा दिली. अमन धावा ठोकल्या 2. 11 चेंडू मध्ये 30 धावा एकट्यानं ठोकल्या. सुमित पाटीलची बहुमूल्य योगदान कामगिरी राहिली जरूर, परंतु अमन पाटीलला खांद्यावर उचलून घेतलं ना तरी कमी ठरेल. एवढी सुंदर फलंदाजी राहिली आहे. त्याच्यामुळे या धावांचा पाठलाग दीपक पाटील नेमकं काय घडतंय, 3 षटकामध्ये काय घडतं हे दाखवलं जाईल. आणि इथे मात्र विजयी होतोय अनुज एंटरप्राइजेस जानुमान दापोली संघ. 72 धावांचा पाठलाग. मागच्या सामन्यात गोलंदाजी करताना NCC उल्वे संघ गाफील राहिला आणि तसाच इथे गावदेवी कोपरोली संघ सुद्धा गाफील राहिला. 71 धावा धापाकडे लागल्यानंतर वाटलं होतं की सामना आम्ही सहज जिंकू. फार मोठं अंतर होतं धावांचं. 12 चेंडू आणि 44 धावा होत्या. त्यानंतर बदललेला गिअर सुम्यानं आणि दाखवलेला आसमानी फटके अमननं मात्र सामन्याला कलाटणी दिली आणि उत्तम विजय रथावर आरूढ झाले.